स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग चौथा. रोहे हे गाव तसा आचार विचारांनी सनातनी. गावाचे सारे व्यवहार परंपरेशी जखडलेले. काळानुरूप त्यात कुणी बदल केला तर ते अनुचित मानलं जातं. मेहेंदळे हे रोहे गावाचे खोत तर लक्ष्मणराव आठवले हे त्या गावाचं भूषण. मधल्या आळीतल्या मेहेंदळेंच्या भव्य वाड्यावरून पुढं गेलं म्हणजे लक्ष्मणरावांचं दुमजली घर लागतं. जवळपास 10 गुंठे जमिनीत हे छोटेखानी टुमदार घर उभं आहे. हे घर बांधण्यापूर्वीची एक मनोरंजक कथा आजही प्रचलित आहे. द्वारकानाथ देशमुख या नावाचे लक्ष्मणरावांचे एक मित्र होते. ते आणि लक्ष्मणराव एकाच वेळी रोह्यात आले. दोघांनाही रोह्यात स्थायिक व्हायचं होतं. म्हणून ते जागेच्या शोधात निघाले. त्यावेळी नेमक्या 2 जागा विकाऊ होत्या. त्यातल्या एका जागेबद्दल अशी वंदता होती की त्या जागेत मुलं जगत नाहीत. आता काय करायचं असा त्या दोघांसमोर प्रश्न पडला. ती जागा कुणी घ्यायची असं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर उभं राहिलं तेव्हा त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. तेव्हा द्वारकानाथ देशमुखांच्या वाट्याला ती अशुभ समजली जाणारी जागा आली. द्वारकानाथांना नाईलाजांनी ती जागा खरेदी केली. आज मात्र त्यांच्या मातोश्री घराच्या अंगणात नातवंड्यांच्या गराड्यात बसलेल्या दिसतात. एवढंच नव्हे तर मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे त्यांचे चिरंजीव चिंतामणराव पुढे चांगलंच नाव कमावणार अशी चिन्ह त्याच वेळी दिसायला लागली होती. लक्ष्मणरावांच्या वाटेला आलेल्या 10 गुंठे जागेत त्यांनी एक घर बांधलं. कुंटे नावाच्या त्यांच्या एका स्नेहानंच या घराचं बांधकाम केलं होतं. लक्ष्मणराव आठवले यांचं हे घर उत्तराभिमुखी आहे. घरासमोरचा रस्ता पश्चिम अंगाला आहे. एखाद्या पांढऱ्या रेबिनेप्रमाणे डोंगराकडे गेलेल्या या रस्त्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे उतार आहे. लक्ष्मणरावांच्या घरासमोर म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मोकळी जागा आहे. पूर्वी तिथे मोठं तळं होतं, परंतु त्या जागेवर सतत केर कचरा पडत गेल्यामुळे ते तळं पुरतं बुजून गेलं. अधूनमधून त्या दिशेनं दुर्गंधीही येत असे. एवढंच नव्हे तर त्या तळ्याच्या ठिकाणी भूतपिशाच्यांचं वास्तव्य आहे अशा अफवाही गावात पसरलेल्या होत्या. त्यामुळे फारसं कुणी त्या तळ्याकाठी फिरायला जात नसे. तेव्हा लक्ष्मणराव एक दिवस हातात कुदळ फावडं घेऊन निघाले आणि स्वतः तळं साफ करू लागले. ते पाहून गावची मंडळी त्यांच्या मदतीला धावून आली आणि ते तळं त्यांनी पूर्ववत स्वच्छ केलं. तिथून येणारी दुर्गंधी आता बंद झाली आहे. भूतपिशाच्यांनीही आपला मुक्काम हलवला असावा. त्या तळ्याच्या उजव्या बाजूला एक शिवालय आहे तर डाव्या बाजूला काही कौलारू घरं दिसतात. लक्ष्मणरावांच्या घराच्या परसदारी एक गोठा आहे. लक्ष्मणरावांनी मोठ्या हौसेनं तिथं गुरं बांधलेली आहेत. त्यांचं घर सलग खोल्यांचं आहे. घराच्या पुढच्या अंगाला 8-10 फुटांची लांब रुंद ओसरी. ओसरीच्या डाव्या बाजूला 2 कोरीव कोनाडे तर समोरच्या बाजूला पायऱ्यांच्या शेजारी लाकडी कठडा आहे. कठड्याच्या उभ्या लाकडांवर सुंदर कोरीव काम केलेलं आहे. साधारण 1.5 फूट उंचीच्या या कठड्यावर अलीकडेच एक दोरी बांधलेली दिसते. ही दोरी बांधण्याचा हेतू हा की अवखळ नातवाला कठड्यावरून खाली उड्या मारता येऊ नयेत. परंतु लक्ष्मणरावांचा हा 5 वर्षाचा नातू कितीही रागावलं तरी त्या कठड्यावरून उड्या मारीतच असतो. या दोरीमधून सफाईदारपणानं आपलं अंग काढून घेऊन कठड्यावरून उड्या मारण्याचा त्याचा उपक्रम चालूच असतो. आताही त्याचा तो उपक्रम चाललेलाच होता. एवढ्यात त्याची आजी सरस्वतीबाई तिथे आली आणि कातावून त्याला म्हणाली, "अरे किती उड्या मारतोस? पाय दुखेल ना, आणि पडलास म्हणजे?" छोटा पांडुरंग हसत म्हणाला, "पडेन कसा आजी? मला चांगली सवय आहे." उड्या मारूनच सवय झाली आहे, दुसरं काय? पण आता पुरे कर पांडुरंग, लागेल ना तुला. खरोखर तुझ्या पायांना धरबंद कसा नाही रे?" यावर उत्तरादाखल पांडुरंगानं आणखी एक उडी मारली. याच्या पायांना धरबंद घालणं कुणालाही शक्य नाही असा विचार करून सरस्वतीबाई आत कामाला निघून गेल्या. शेजारीच ओसरीवर सागरगोटे खेळत बसलेली नर्मदाताई पांडुरंगाला उद्देशून म्हणाली, "अरे
आजी सांगते तर जरा ऐक की. कशाला एवढ्या उड्या मारतोस? कठड्यावर बसूनच पांडुरंगाने विचारलं. उड्या मारल्या तर काय होईल ग ताई? पडशील ना तू. पण उडी बरोबर मारली तर पडेनच कसा? आणि चुकली तर? बरोबर मारली तर चुकेलच कशी? नर्मदाताईनं त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. हे काम नर्मदाताईला नेहमीच करावं लागे. आईसारखं ती त्याला सांभाळायची. आपल्या या धाकट्या भावावर तिचं निरतिशय प्रेम होतं. पांडुरंगापेक्षा ती जेमतेम 4.5 वर्षांनी मोठी होती, पण त्या वयातही तिला चांगली समज आलेली होती. आपले आईवडील दूर आहेत या गोष्टीची ती पांडुरंगाला कधीही जाणीव होऊ देत नसे. त्यांची आई पार्वतीबाई आणि वडील फैजनाथ शास्त्री त्यावेळी मुंबईला राहत होते. या दोघांना त्यांनी रोह्यात आजी आजोबांकडे ठेवलं होतं. त्या दोघांना आजी आजोबांची माया मिळत होती, परंतु पांडुरंगाला नर्मदाताईकडून आईचीही माया मिळत होती. त्याच मायेनं ती पांडुरंगाला पुढे म्हणाली, तुझी उडी मुळीच चुकणार नाही हे खरं, पण आता उडी मारणं थांबव आणि माझ्याजवळ येऊन बस. तिचं बोलणं पांडुरंगाला पटलं. तो तिच्याजवळ जाऊन बसला. एवढ्यात अंगणाच्या बाजूचं फाटक वाजलं. दोघांनीही तिकडे बघितलं. लक्ष्मणराव बाहेरून आले होते. ताईनं मोठ्यानं ओरडून सांगितलं, आजी, अण्णा आलेत. सरस्वतीबाई लगबगीनं बाहेर आल्या. अण्णा तोपर्यंत फाटकाच्या शेजारीच उभे होते. सरस्वतीबाई दिसल्याबरोबर ते म्हणाले, चला पाणी द्या बरं. सरस्वतीबाईंनी अंगणात पाणी नेऊन ठेवलं. अण्णांनी डोईचा फेटा बाजूला काढून ठेवला, सदराही काढला. मग त्यांनी भराभर अंगावर पाणी घेऊन स्नान उरकलं. स्नान उरकल्यावर ते धाबळी नेसले आणि पायऱ्या चढून घरात गेले. ओटीवर नर्मदेच्या शेजारी बसलेल्या पांडुरंगाकडे बघून जाता जाता अण्णा म्हणाले, काय म्हणतोय आमचा झकास पांडुरंग? नर्मदा हसून म्हणाली, तो काही म्हणत नसतो, तो फक्त करत असतो. अण्णांनी विचारलं, आज कोणते उद्योग केले? उद्योग नेहमीचाच. मगापासून कठड्यावरून उड्या मारतोय हा तुमचा झकास पांडुरंग. झकास पांडुरंग ही उपाधी पांडुरंगाला शाळेतल्या मुलांनीच दिली होती. अण्णांबरोबर तो रोज शाळेत जाऊन बसायचा. रोह्यात तेव्हा एकमेव हायस्कूल होतं. अण्णांच्या घरावरून पुढे जाऊन डावीकडे वळलं म्हणजे ही शाळा लागायची. शाळेत जाण्यासाठी जेमतेम 3-4 मिनिटं चालावं लागे. या मेहेंदळे हायस्कूलमध्ये अण्णा शिक्षक होते. इतिहास हा विषय ते शिकवायचे. 5 वर्षाचा पांडुरंग रोज त्यांचं बोट धरून शाळेत जायचा. खरं म्हणजे त्यावेळी म्हणजे 1925च्या सुमारास मुलं मोठी झाल्यानंतरच त्यांना शाळेत घालण्याचा रिवाज असे. परंतु अण्णांच्यामुळे छोट्या पांडुरंगाला शाळेत येऊन बसण्याची सवलत मिळे. लहान असल्यामुळे पांडुरंग पहिल्या बाकावर जाऊन बसत असे. तो तेजस्वी बालक अंगावर घातलेल्या शुभ्र कपड्यांमुळे आणखी तेजस्वी दिसायचा. इतर मुलांचे कपडे मळके असत. कपड्यांवर डाग पडलेले असत. आधीच मळकट झालेल्या कपड्यांना मुलांनी बोरू पुसलेला असे. त्यामुळे त्या मुलांच्या कपड्यांचा अवतार झालेला असे. पांडुरंगाचे कपडे मात्र पांढरे शुभ्र आणि स्वच्छ धुतलेले असायचे. अण्णांचंच ते कार्य असे. अण्णा रोज पांडुरंगाचे कपडे स्वतः धुवायचे. त्या कामात हयगय झालेली त्यांना मुळीच खपत नसे. ते पांढरे शुभ्र कपडे अंगावर चढवून जेव्हा पांडुरंग वर्गात जाऊन बसायचा, तेव्हा इतर मुलांमध्ये तो उठून दिसायचा. वर्गातली इतर मुलं त्यावेळी गमतीनं त्याला झकास पांडुरंग म्हणायचे. अण्णाही अधूनमधून त्याला त्या उपाधीनं संबोधायचे. नर्मदेच्या आत्ताच्या बोलण्यावर ते पांडुरंगाला म्हणाले, पाय आता उगाच शिणवू नकोस. आज आपल्याला भुवनेश्वरला जायचंय चालत. पांडुरंगानं उत्साहानं विचारलं, ताई पण येणार ना? हो तर, आपण तिघांनीच जायचंय दुपारी. आज शाळेला सुट्टी आहे ना? पांडुरंगानं पुन्हा विचारलं, अण्णा, आपण आत्ताच जायचं का? जाऊया ना. घरात जाता जाता अण्णा म्हणाले, नाही, आत्ता मला नित्यकर्म उरकायचे आहेत. एवढे बोलून ते आत निघून गेले. पांडुरंग काही वेळ विचारात पडला. त्याच्या मनात कोणते विचार चाललेत याचा नर्मदेला कोणताच थांगपत्ता नव्हता. कठड्यापाशी जाऊन ती रस्त्याकडे बघू लागली.
देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.